नमस्कार मंडळी अशोक खरात हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले आहे। या अशोक खरात प्रकरणामध्ये अजूनही नवनवीन खुलासे होताना आपण बघत आहोत। तसेच या अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यावरती आहेत। तसेच त्याने अनेक ही बंदुकी करून कोट्यवधी रुपये कमावले देखील असल्याचा आरोप त्याच्यावरती आहेत। त्याचे आर्थिक व्यवहार या सगळ्या गोष्टी बघता पोलिसांनी अनेक गोष्टी समोर आणलेल्या आहेत। तसेच या अशोक खराचे अनेक राजकीय नेत्यांशी राजकीय संबंध असल्याच्या बातम्या देखील आपण बघितल्या। अशातच आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी एक नवा गौप्यस्फोट केलेला आहे। रोहित पवार हे अशोक खरात प्रकरणावर बोलताना म्हणाले की अशोक खरात या प्रकरणामध्ये अनेक मोठे राजकीय नेते तसेच अनेक मोठे व्यवसाय देखील अडकलेले आहेत, मात्र या मागील सत्य 1% सुद्धा बाहेर आलेले नाहीत। गळाला जे मासे लागले ते फक्त छोटे मासे लागलेत, अनेक असे मोठे मासे आहेत जे की अजूनपर्यंत लोकांच्या समोर हे सत्य आलेले नाहीत। मात्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा काळा अध्याय म्हणून या प्रकरणाची नोंद होईल असं देखील रोहित पवार हे म्हणाले। या अशोक खरात प्रकरणामध्ये सुटका करून घेण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत आहेत। मोठ्या रकमा देऊन अनेकांचे नाव या यादीतून बाहेर काढले जात आहेत असं देखील रोहित पवार म्हणाले। त्यामुळे याची पूर्णपणे शहानिशा गृहमंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावीत अशी विनंती देखील रोहित पवार यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना केलेली आहे, देवेंद्र फडणवीस यांना केलेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये अजून किती बड्या नेत्यांची, मोठ्या नेत्यांची किंवा अनेकांची नावे व्यावसायिकांची असो ती समोर येतील हे बघणं सुद्धा गरजेचं आहे। आणि तुम्हाला या गोष्टीवरती काय वाटतं आपलं मत नक्की व्यक्त करा। धन्यवाद।